स्टार्ट स्टॉप सर्किट करू. याला आपण स्काडा मध्ये रन करून बघू. मग स्काडा मध्ये मेमरी बिटचा इनपुट घेत असतो, कारण की स्काडा मध्ये जर आपल्याला ऑपरेशन करायचं असेल, ऑन ऑफ करायचं असेल तर त्या ठिकाणी तो आयचा ऍड्रेस घेत नाही. जर आपल्याला फिजिकली स्काडा मध्ये दोन्हीकडे ऍक्च्युएशन करायचं असेल, तुम्ही या मेमरी बिटच्या पॅरल मध्ये तो इनपुट आयचा स्विच घेऊ शकता. म्हणजे तुम्ही स्काडा मधून सुद्धा कंट्रोलिंग करू शकाल आणि फील्ड डिव्हाइसेस पासून सुद्धा, जे की इनपुट डिव्हाइसेस त्यांच्यापासून, जसं की सेन्सर्स किंवा पुश बटन्स. सिंपल स्टार्ट स्टॉप सर्किट यूज केलंय मी. प्रोग्रामला पहिले मी डाउनलोड करून घेतो सीपी मध्ये, सेव्ह कंपाईल अँड डाउनलोड. स्टार्ट सिम्युलेटर. तर सिम्युलेटर मध्ये इथं PLC सिम ब्रॅकेट मध्ये MPI दिलेलं आहे. ओके, इथे जी कम्युनिकेशन यूज करशाल ती लक्षात ठेवायची नेहमी. इथे MPI केलंय, MPI ठेवते मी. एकदा सेव्ह कंपाईल अँड डाउनलोड. Load finish. Go online. कोणत्याही प्रकारचा एरर दिसत नाहीये, म्हणजे आपला प्रोग्राम वगैरे व्यवस्थित डाउनलोड झालेला आहे. तर आता मी ऍड न्यू डिव्हाइस करतोय PC सिस्टम मध्ये, थीमॅटिक HMI ऍप्लिकेशन मध्ये WinCC/RT. ओके, ऍड केलंय मी. अपूर्व कर्सर फिरवू नको. मी स्काडा यूज करतो, त्यामुळे मी PC सिस्टम मधलं HMI ऍड केलंय. ओके, त्याच्यामधलं PC सिस्टम HMI/RT. यामध्ये फर्स्ट जे कनेक्शन आहे ते आपल्या ठिकाणी देईल. फर्स्ट स्टेप्स जे आहे ते कनेक्शनचे आहे. त्या ठिकाणी कनेक्शन मध्ये आलोय मी आता आणि ऍड न्यू कनेक्शन केलंय. कनेक्शन 1 ऍड झालेलं दिसतंय. कनेक्शन वरती क्लिक केल्याच्या नंतर इथे पॅरामीटर सुद्धा दिसतात तुम्हाला. खाली क्लिक केलं तर पॅरामीटर दिसत नाही कुठे. कनेक्शन वरती क्लिक केल्याच्या नंतर पॅरामीटर मध्ये इंटरफेस जो आहे तो इंटरफेस एकदा चेक करायचा. जर दुसरा असेल इथरनेट ते MPI/DP करायचा. ओके, MPI/DP का केलंय आपण, कारण की आपण सिम्युलेटर सोबत जी कम्युनिकेशन केली, इथे फिजिकल PLC युनिट आहे का आपल्याकडे, नाही. तर इथे आपण PLC सिम MPI घेतलेलं सिम्युलेटर कम्युनिकेशन. इथे सुद्धा जो इंटरफेस आहे तो सुद्धा MPI/DP घ्यायचा आपल्याला स्काडा सोबतचा. ओके, जर आपण फिजिकल PLC युनिट यूज करतो त्या ठिकाणी आपण इथरनेट केबल यूज करतोय, तर इथे आपण इथरनेट यूज करू शकतो. ओके, आणि आपलं PLC सोबत सुद्धा मग TCP/IP इथरनेट असेल, पण इथे आपण कोणतं यूज केले, MPI, ते MPI यूज करायचं. ओके, सिम्युलेटर मध्ये इथे सिम्युलेशन करण्याच्या वेळेस सेम इंटरफेस असला पाहिजे. बाकी मग तुम्ही फिजिकली इंटरफेस करत असेल तर मग इथे जो इथरनेट असेल तो इथरनेट, आणि फिजिकली तुम्ही इथरनेट कनेक्ट करताय PC to PLC, तिथे सुद्धा इथरनेट असणार. आणि तिथे फिजिकली PLC युनिट सोबत पण तुम्ही MPI कम्युनिकेशन यूज करताय, तर इथे स्काडा मध्ये WinCC/RT ऍडव्हान्स मध्ये सुद्धा MPI/DP घ्यावं लागेल. ओके, ठीक आहे. इथे MPI आहे, इथे MPI आहे. कनेक्शन 1चं कनेक्शन दिले आपण PC to PLC. इथे बघू शकता तुम्ही स्टेशन PLC स्टेशन आहे एक, WinCC/RT ऍडव्हान्स स्टेशन. दोघांमध्ये आपण कम्युनिकेशन कशा थ्रू केली, इंटरफेस MPI/DP. कनेक्शन इथे संपलंय आपलं, कनेक्शन दिलंय आपण. नेक्स्ट स्टेप काय आपली, टॅग टेबल ऍड करायचा. त्याला नाव द्यायचं एखादं, जसं की मी स्टार्ट स्टॉप देते, कारण की मी स्टार्ट स्टॉपचा प्रोग्राम सॉल्व्ह केलाय लॅडर मध्ये. इथे सुद्धा मी स्टार्ट स्टॉप दिले HMI टॅगला. नेमच्या खाली ऍड न्यू दिलेले. या ठिकाणी आपल्याला काय करायचं, स्टार्ट नेक्स्ट स्टॉप असणार, आणि आउटपुट मध्ये आपला लॅम्प समजू आपण. एक स्टार्ट स्विच आहे, एक स्टॉप स्विच आहे आणि एक लॅम्प आहे. जेवढे टॅग लागतात तेवढेच मी या ठिकाणी यूज केले. ओके, जर मला इथे फक्त स्टार्ट घ्यायचा असेल तर मी स्टार्ट घेऊ शकतो, स्टॉपला डिलीट करून टाकणार. ओके, मी तिकडे लॅडर मध्ये यूज केले पण इथे यूज केले नाही. ओके, चालतं. इथे आपण जर गरजेचं नाही जे लॅडर मध्ये सर्व टॅग यूज केले त्यांचा ऍड्रेस इथे देणं, आपल्याला जे गरजेचे तेच आपण इथे देऊ शकतो.
ओके, पण मला इथे स्टार्ट सोबत स्टॉप पण गरजेचं आहे, त्यामुळे मी स्टॉप पण यूज करणार. नेम्स दिलेले मी, त्यानंतर आता डाटा टाईप. डाटा टाईप काय असणार आहे? बूल असणार आहे. बूल का असणार आहे? कारण की आपलं आउटपुट किंवा इनपुट जे ते 0 किंवा 1 डिस्क्रीट फंक्शन परफॉर्म होणार आहे या ठिकाणी. त्यामुळे इथे मी BOOL बूल घेतलंय स्टार्ट, लॅम्प आणि स्टॉपला सुद्धा, कारण की डिजिटल फंक्शन आहे माझं. त्यानंतर कनेक्शन जे इथे कनेक्शन 1 आहे, कनेक्शन 1 ऍड केलंय मी, तेच या ठिकाणी सर्व टॅग्सला आपण यूज करणार आहे. कनेक्शन 1 जे की PC टू PLC, SCADA टू PLC आपण कनेक्शन यूज केले ते. त्यानंतर कनेक्शनच्या नंतर ऍड्रेस आहे आपला. ओके, ऍड्रेस काय आहे? M0.0 स्टॉप आहे बहुतेक, M0.1 स्टार्ट आहे, M0.0 स्टॉप आहे, Q0.0 लॅम्प आहे. एकदा आपण चेक करून घेऊ मेन ओबी मध्ये. स्टार्ट M0.1 आहे, स्टॉप M0.0, स्टार्ट M0.1, स्टॉप M0.0. ठीक आहे, ऍड्रेस दिलाय. तर यानंतर ऍक्विजिशन सायकल द्यायची. ऍक्विजिशन सायकल म्हणजेच काय? आपली जी काही डाटा ऍक्विजिशन होणं, म्हणजे फील्ड डिव्हाइस पासून किंवा PLC पासून जे काही चेंजेस होत आहे इनपुट आउटपुट मध्ये, तो डाटा आपल्या SCADA मध्ये स्क्रीन मध्ये येणार आणि तो आपल्याला व्हिज्युअली दिसणार त्या मिली सेकंड मध्ये. हे टोटल ऑपरेशन सायकल म्हणू शकतो आपण. 100 मिली सेकंद सर्वात मिनिमम आहे, बाकी 100च्या वरती 1 सेकंद वगैरे आहेत. आपल्याला मिनिमम घ्यायची आहे जे की 100 मिली सेकंदच आहे. त्यानंतर 500 मिली सेकंद, त्यानंतर 1 सेकंद, नंतर 2 सेकंद. मिनिमम आपण 100 मिली सेकंद घेतलंय. तुमच्या ऍप्लिकेशन नुसार तुम्ही तिथे ऍक्विजिशन सायकल जी पाहिजे ती घेऊ शकता. तुमचं जर लॉजिक वेगळं असेल, त्या ठिकाणी तुम्हाला गरज असेल तर तुम्ही ऍक्विजिशन सायकलचा टाइम पिरियड वेगळा घेऊ शकता. आता टॅग दिले मी, टॅग दिल्याच्या नंतर स्क्रीन मध्ये आलोय. स्क्रीन मध्ये आल्याच्या नंतर इथे तुम्ही स्क्रीनला फिल करू शकता जो कलर पाहिजे त्या कलर नुसार. ठीक आहे, या साईडला टूल बॉक्स दिलेला आहे. टूल बॉक्स मध्ये बेसिक ऑब्जेक्ट आहे, एलिमेंट्स आहे. मी बेसिक ऑब्जेक्ट मधलं सर्कल घेतोय लॅम्प म्हणून, त्यानंतर बटन घेतोय. ओके, बटन आणि बेसिक ऑब्जेक्ट मधून सर्कल घेतलंय मी ऍज अ लॅम्प. त्याला टेक्स्ट सुद्धा देऊन टाकतो मी लॅम्प. याला स्टार्ट आणि पुन्हा एक बटन जो की स्टॉपचा असणार. हे बटन्स आहेत. ओके, नंतर हा स्विच जो आहे हा टॉगल स्विच आहे. जसं की आपण घरामध्ये यूज करतो बटन्स म्हणतो आपण त्यांना, ते ऍक्च्युअली टॉगल स्विच असतं. तर हा टॉगल स्विच आहे, एकदा एखाद्या पोझिशनला थ्रो केला तर तो त्याच पोझिशनला राहतो, ऑन असो की ऑफ. हे जे बटन्स आहे पुश बटन्स आहेत. ओके, त्याला नाव देऊन टाकू आपण स्टार्ट PB, स्टॉप PB. पुन्हा एकदा मी सिम्बॉल लायब्ररी माहिती सर्वांना इथे दिसते, सिम्बॉल लायब्ररी. सिम्बॉल लायब्ररी वरती जर आपण राईट क्लिक करून प्रॉपर्टीज मध्ये गेलो, प्रॉपर्टीज मध्ये प्रॉपर्टी पेजेस मध्ये आपण जनरल मध्ये बघू शकतो की आपल्याला भरपूर सिम्बॉल्स इथे दिसत आहेत. पाईप्स, पॉवर, पंप्स. त्या ठिकाणी मी मिसलेनियस मध्ये जाणार. इथे लॅम्प दिलेला आहे, आयडियल लाईट बल्ब, तो बल्ब घेतलाय मी. ओके, तेवढे मी ग्राफिक्स घेतलेले आहेत. ओके, बेसिक ऑब्जेक्ट आणि एलिमेंटच्या ठिकाणी मी एवढे यूज केलेत. हे सुद्धा एक सर्किट आहे, हे सुद्धा एक सर्किट आहे. इथे आपलं हे वेगळं असणार आहे आणि हे वेगळं असणार आहे, पण त्यांचं ऑपरेशन आणि टॅग सेम असणार आहे, कारण की प्रोग्राम आपला जो आहे तो एकच आहे. इथे मी स्टार्ट PB यूज करतोय. त्याच्या प्रॉपर्टीज मध्ये इव्हेंट्स मध्ये जायचंय. त्या ठिकाणी प्रेस मध्ये सेट बीट टाईप करायचंय. काय करायचं? सेट बीट. आणि रिलीज मध्ये रिसेट. रेड कलर दिसतो आपल्याला खाली, रेड कलर वरती 3 डॉट वरती राईट क्लिक करून आपण जे HMI टॅक्स बनवलंय ते त्या टॅक्स मधून जाऊन तो इनपुटचा टॅग या ठिकाणी आपल्याला यूज करायचा स्टार्ट. सिमिलरली रिलीज मध्ये सुद्धा तोच टॅग द्यायचा, कारण की आपला तोच स्विच आहे. स्टार्ट PB ला आपण टॅग देतोय, तर स्टार्ट PB चे टॅग प्रेस रिलीज मध्ये यूज करायचे. त्याला स्टार्ट PB, त्यानंतर स्टॉप PB.
तर यामध्ये सुद्धा प्रॉपर्टीज मध्ये जायचंय, इव्हेंट्स मध्ये, प्रेस मध्ये सेट बीट टाईप करायचं, रिलीज मध्ये रिसेट. पुन्हा टॅग इनपुट आउटपुट मध्ये स्टॉपला आपण टॅग देतोय, तर दोन्ही ठिकाणी प्रेस आणि रिलीज मध्ये स्टॉपचा टॅग द्यायचा. प्रेस म्हणजे आपण ऑन करतोय, रिलीज म्हणजे ऑफ होतोय. ओके, कारण की पुश बटन सारखं फंक्शन होणार या ठिकाणी. प्रेस केला तर सेट होणार, रिलीज केला तर रिसेट होणार. रिसेट म्हणजे त्याच्या पूर्वीच्या पोझिशनला जाणार तो स्विच. प्रेस रिलीज दोन्ही टॅग दिले आपण पुश बटनचे. तर लॅम्पचा टॅग, त्यावरती राईट क्लिक करायचं, प्रॉपर्टीज मध्ये जायचं. आता इव्हेंट्स मध्ये आपण कशाला टॅग दिले, बटनला, पुश बटनला. तर आपण लॅम्प जो आहे आपला, सर्कल जो आहे तो लॅम्प आहे आपला, तर त्याला टॅग द्यायचं. तर त्यामध्ये आपल्याला ॲनिमेशन द्यावं लागेल. ॲनिमेशन मध्ये गेल्याच्या नंतर डिस्प्ले वरती क्लिक करायचंय, त्यामध्ये ऍड न्यू ॲनिमेशन मध्ये अपिअरन्स. अपिअरन्स लक्षात ठेवायचं. अपिअरन्स म्हणजेच काय, जेव्हा आपला तो लॅम्प ऑन होईल तेव्हा कसा दिसला पाहिजे आपल्याला, आणि जेव्हा ऑफ आहे तेव्हा कसा दिसला पाहिजे, तर ते अपिअरन्स मध्ये येतं. अपिअरन्स आपल्याला या ठिकाणी द्यायचं. नेम दिलेलं आपल्याला, टॅग नेम द्यायचं आपल्याला, जे आपण HMI टॅग मध्ये यूज केलेलं आहे, जे की लॅम्प आहे. त्यानंतर रेंज ऍड करायची, एक 0 आणि एक 1. 0 म्हणजे ऑफ कंडिशन, 1 म्हणजे ऑन कंडिशन. ऑन झाल्याच्या नंतर कसा दिसला पाहिजे, तो कलर इथे द्यायचा आहे. ऑफ असताना कसा दिसला पाहिजे तो कलर या ठिकाणी देऊन टाकू. ऑफ असताना ब्लॅक घेऊ आणि ऑन असताना ऑरेंज घेतला. ओके, या ठिकाणी फ्लॅशिंग दिलेली आहे आपल्याला, 0 आणि 1च्या दोन्ही रेंजला फ्लॅशिंग दिलेली, त्या ठिकाणी नो आहे. इथे जर आपण येस केलं तर जेव्हा हा टॅग ऑन होईल, Q0.0 हा लॅम्प ऑन होईल, तेव्हा तो फ्लॅश करेल. ओके, फ्लॅश कसा करेल ते आपण बघू. इथे फ्लॅश केलंय, एस केलंय फ्लॅशिंगला 1ला. त्यानंतर पण आता स्विचला टॅग देतोय, टॉगल स्विचला. तर टॉगल स्विचला टॅग देताना राईट क्लिक करून प्रॉपर्टीज मध्ये जायचंय. प्रॉपर्टीज मध्ये जनरल मध्ये प्रोसेस टॅग देऊ शकता तुम्ही या ठिकाणी, स्टार्ट. त्यानंतर हा एलिमेंट आहे सिम्बॉल लायब्ररी मधला. आपण सिम्बॉल लायब्ररी मधले कोणतेही एलिमेंट यूज केले तर त्या एलिमेंटला प्रॉपर्टीज मध्ये जाऊन फर्स्ट जी प्रॉपर्टीज आहे, प्रॉपर्टीज मध्ये प्रॉपर्टीज आहे, त्यामध्ये अपिअरन्स दिलेला आपल्याला जनरलच्या खाली. जनरलच्या खाली अपिअरन्स जे दिले त्यामध्ये आपल्याला फिल स्टाईल देणं गरजेचं असतं, शेडेड. ओके, फिल स्टाईल कोणती द्यायची या ठिकाणी, शेडेड. जर आपण फिल स्टाईल दिली नाही तर तो ग्राफिक्स वर्क करणार नाही, त्यामुळे फिल स्टाईल देणं गरजेचं असतं. त्यानंतर फोरग्राऊंड कलर म्हणजेच त्या लॅम्पचा कलर प्रिव्हियसली कसा दिसला पाहिजे तो आपल्याला या ठिकाणी यूज करायचा. तर मी नॉर्मल कलर त्याचा यूज करतोय, पर्पल. नॉर्मल कंडिशनला तो पर्पल दिसला पाहिजे. इथे बघू शकतो मी पर्पल दिसतोय, त्याला ॲनिमेशन द्यायचं आपल्याला. जसं आपण त्या वरच्या सर्कल जो बेसिक ऑब्जेक्ट आहे त्याला जसं ॲनिमेशन द्यायचं तसंच या ठिकाणी सुद्धा ॲनिमेशन द्यायचं आहे. फक्त डिफरन्स काय, आपण जो एलिमेंट आहे त्या एलिमेंटला आपल्याला फिल स्टाईल शेडेड करणं गरजेचं असतं. बाकी अपिअरन्स सेम असतं. त्याच आउटपुटचा अपिअरन्स देतोय मी, 0 आणि 1 कंडिशन. 1ला येल्लो दिसला पाहिजे, 0ला तर पर्पल दिसणार आहे. तर याला फ्लॅशिंग देत नाही मी, एकाला फ्लॅशिंग दिले, एकाला दिलेलं नाही. आता रन करून बघायचे असेल स्क्रीन तर सेव्ह प्रोजेक्ट वर क्लिक करायचं, नंतर कंपाईल, त्यानंतर RT. इथे स्टार्ट PB मी प्रेस केलं, आता लॅम्प ऑन झालाय, ऑरेंज झालाय, खालचा सुद्धा येल्लो झालाय, कारण की दोघांना मी सेम टॅग दिलेला आहे. ओके, म्हणजे दोन्ही एकच लॅम्प आहे, कारण की दोघांना सेम टॅग दिले, फक्त ग्राफिक्स दोन्ही प्रकारचे यूज केले मी, एक सर्कल आणि एक लॅम्प. तर स्टार्ट PB प्रेस केला, आता मी रिलीज करतोय. स्टार्ट PB मी रिलीज केलाय तरी सुद्धा लॅम्प ऑन आहे, कारण की आपण लॅडर मध्ये काय लॅचिंगचं सर्किट बनवलंय. या ठिकाणी जर स्टॉप PB वर मी प्रेस केलं, दोन्ही लॅम्प ऑफ झालेत, रिलीज केलं ऑफच राहील, त्याला आपला स्टॉप सर्किट. आता या ठिकाणी टॉगल स्विच आहे, त्याला मी प्रेस केले, दोन्ही लॅम्प ऑन झाले, पण तो काय सध्या ऑन कंडिशनलाच आहे. जर मी याला ऑफ केलं तरी सुद्धा लॅम्प ऑन राहील. पण जर मी इथे लॅचिंग नसती केली, लॅडर मध्ये जर लॅचिंग नसती केली, इथे मी टॉगल स्विच यूज केला असता स्काडा मध्ये,
तर हा ऑन केल्याच्या नंतर हे लॅम्प ऑनच राहिले असते, कारण की काय टॉगल आहे. मी ऑफ केल्यावर ऑफ झाले असते, पण मी लॅचिंग केलेली असल्यामुळे इथे मला पुश बटनने काम पूर्ण होते, एक स्टार्ट आणि एक स्टॉप पीबी मुळे. स्टॉप पीबी प्रेस केला, रिलीज केला ऑफ, स्टार्ट पीबी प्रेस केला, रिलीज केला ऑन. ओके. तिथे लॅम्प आपला फ्लॅशिंग दिलं होतं आपण, इथं फ्लॅशिंग होत नाही. तर फ्लॅशिंग का होत नाही ते बघू आपण. लॅम्प वरती राईट क्लिक करून जे ॲनिमेशन दिलं होतं, आता इथे बॅकग्राऊंड आणि बॉर्डर कलर दोन्ही सारखे दिले, तर इथे वेगवेगळे कलर देऊन बघतो. एक घेतो पिंक, डार्क पिंक आणि एक ऑरेंज. एकदा सेव्ह, कंपाईल आणि आरटी. बघू शकता तुम्ही, आता मी त्या ठिकाणी फोरग्राऊंड कलर आणि बॅकग्राऊंड कलर वेगवेगळा यूज केला, त्यामुळे इथे त्या वेगवेगळे कलर जे यूज केले त्यांची फ्लॅशिंग दिसते, एक पिंक, एक डार्क पिंक आणि एक ऑरेंज. त्याच प्रकारे मी या लॅम्पला जर फ्लॅशिंग दिली असते, हा लॅम्प सुद्धा फ्लॅश झाला असता. तर देऊन बघू आपण याला सुद्धा फ्लॅशिंग, प्रॉपर्टीज, हे सुद्धा वेगवेगळे कलर यूज करू, एक ग्रीन आणि एक येलो फ्लॅशिंग. यस, सेव्ह, कंपाईल, आरटी, स्टार्ट. बघू शकता तुम्ही इथे लॅम्प फ्लॅश होते. ओके, अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी पहिलं प्रोग्राम बनवला. लॅडर मध्ये प्रोग्राम बनवल्याच्या नंतर काय केलं आपण, फर्स्ट कनेक्शन दिले, कनेक्शन मध्ये इंटरफेस व्यवस्थित आहे की नाही एकदा चेक केला. त्यानंतर HMI टॅग मध्ये टॅग टेबल ऍड करून जे आपले इनपुट आउटपुट टॅग आहे ते सर्व टॅग दिले इथे, त्यांचा डाटा टाईप, कनेक्शन, त्यानंतर ऍड्रेस आणि ऍक्विजिशन सायकल दिली. त्यानंतर स्क्रीन मध्ये आपण स्क्रीन डिझाईन केली, बटन्स यूज केला, सर्कल जो बेसिक ऑब्जेक्ट तो यूज केला, त्यानंतर स्विच यूज केला, आणि सिम्बॉल लायब्ररी मधला सिम्बॉल यूज केला. ओके, सिम्बॉल लायब्ररी मधला कोणताही सिम्बॉल यूज केला त्याला आपल्याला फिल स्टाईल शेड द्यावं लागते आणि ॲनिमेशन तर सेमच असतं. ओके, बेसिक ऑब्जेक्टला आपल्याला फिल स्टाईल देण्याची गरज नसते, पण सिम्बॉल लायब्ररीला देण्याची गरज असते. बाकी बटन आणि टॉगल स्विच याचे टॅग जसे दिले आपण त्याच प्रकारे आपण सर्व ठिकाणी टॅग यूज करतो त्याचे. ओके, समजलंय सर्वांना? कोणाला काही क्वेश्चन असेल तर विचारू शकतो.